ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भोभयहरणा. नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मा कुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया. स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली. थोर ऋषीमुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणितयासी नमन. ग्रंथरचना आरंभिली. श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुनी तुमच्या पवित्र पाया. स्तोत्र महात्म्य तुमचे गावया. प्रारंभ आता करीतो मी. नाव गाव खुद्द स्वामीचे किंवा त्यांच्या मातापित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे. अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्म संबंधाने आख्यायिका लिहिली एकाने. तीच सत्य मानून प्रत्येकाने समाधान मानावे. म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या वनी स्वामी प्रकटले वारुळातुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने. कुऱ्हाडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वन. आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी. एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण. तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी. मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंह भान. कश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले. खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे. ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी. दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण. सकळ भूप्रदेश केला पावन आपल्या चरण स्पर्शाने. नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्र्यासी केले प्रयाण. दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले. दत्त वास्तव्य जिथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार. तिथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र. यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेड्यासी आले. तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात. काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला. जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या. पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण. अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या. तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे. आजान बाहू कौपिन छोटे दिगंबर असती अनेकदा. स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे. 3 अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले. पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ. नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ. गाणगापूर दर्शन देव दुर्लभ. जागृत दत्त स्थान ते. तेथे होऊनी साक्षात्कार पहावयासी येती चौथा अवतार. अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे. अक्कलकोटी नित्य राहुनी आगाध गुढ लीला करुनी. भक्तासी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा. नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना. शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणासी. स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार. कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना. ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली. जन्मोजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या. सत्पुरुषाची करणी आघाद वाणी गुढ निर्विवाद. झाल्याविन कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना. स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे. अर्थ काढावे तितके थोडे त्यात भविष्य असे भरलेले. जाणणारी तेच जाणती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती. ज्यांचा तोच उमजे चित्ती इतरांना अर्थबोध होईना. कोणा कोणाला पादुका दिधल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या. कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाही. ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे. कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवन दानही दिले त्यांनी. अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार. अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा. सर्व साक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिधले भक्तांना. न सांगता सर्व जाणिले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले. लोण्याहून मृदू हृदय द्रविले दुःखी कष्टी जीवासाठी. दयेचा अथांग सागर भक्तासाठी परम उदार. अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी. स्वामी राया दत्तात्रया तुमच्या कृपेची असावी छाया. हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही अनखी. मजवरी होता कृपादृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी. सुख संपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती. ऐसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणून. मिठी घातली तवचरणी धाव पाव समर्था तू. तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा. ओळखून या माझ्या भोळ्या भावा वरदहस्त ठेवा मस्तकी. संसार तापे पोळलो भारी दूर करा ही दुःखे सारी. तुमच्या विन माझा कैवारी अन्य कोणी दिसेना. तुमचे पाय माझी काशी
पंढरपूर सर्व तीर्थ तशी आहेत तुमच्या चरणापाशी, मग यात्रेस जाऊ कशाला. अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी, ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे एसिकी. पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशास भ्यावे मी, काहीच पडणार नाही कमी समर्थाच्या दासासी. भाग्यवान ते जे लागले भजनी, वादविवाद केले पंडितांनी, मग एकमुखानी सर्वांनी मान्य केली थोर योग्यता. वेदांताचा अर्थ लाविला, पंडिताचा ताठा जिरविला, भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे, आतर्क्य अलौकिक जगा वेगळे, त्यात प्रेमाचे सागर साठविले, धन्य धन्य ज्यांना उमजले ते. बाळाप्पा चोळाप्पादी सर्वांनी, लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी, गरीबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. जे जे तुमच्या भजनी लागले, त्यांचे त्यांचे कल्याण झाले, हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला संपले खेळ, ताटातुटीची आली वेळ, स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ, परब्रह्म्यात मिळाले. शके 1800 बहुधन्य नाम संवत्सरी, चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी, पुण्यघटिका 3ऱ्या प्रहारी, स्वामी गेले निजधामा. बोलता बोलता आला अंतकाळ, प्रकृती झाली चलबिचल, क्षणात पापण्या झाल्या अचल, निजानंदी झाले निमग्न. वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर 5वा दिवस शनिवार, स्वामी प्रगटले निले गावाबाहेर, दिले दर्शन भाऊसाहेबांसी. एसायती दत्त दिगंबर, संपवून आपला अवतार, निजधामा गेला निरंतर, भक्त झाले पोरके. बातमी जेव्हा सर्वत्र पसरली, जनता शोकाकुल झाली, सर्व भक्त मंडळी हळहळली, अन्नपाणी सुचेना. गावोगावची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली, समर्थांची समाधी पाहिली आपल्या अश्रुनयनांनी. 4था अवतार संपला, तरीही चैतन्यरूपे तिथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले. अजूनही जे येते समाधी दर्शना, त्यांच्या व्याधी आणि विवंचना, संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात. याचे असती असंख्य दाखले, अनेकांनी अनुभवले, म्हणून महाराजांची पाऊले आपणही वंदूया. नम्र होऊन त्यांचे चरणी कळकळीने करूया विनवणी, स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया. जय जय दत्ता अवधूता, अक्कलकोट स्वामी समर्था, सद्गुरु दिगंबरा भगवंता, दया करी गा मजवरी. अनेकांच्या संकटी आला धावून, आता माझी प्रार्थना ऐकून, समर्थराया देई दर्शन, दूर लोटू नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन, अनेक पापे घडती हातून, तव नामाचे होते विस्मरण, क्षमायाची असावी. सद्गुरुराया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी, एसी बुद्धी मजला द्यावी, पापे सर्व पळावी. शके 1899 वर्षे, चैत्र मासी शुक्ल पक्षी, शुभ रामनवमी दिनी पोथी पूर्ण झाली ही. स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात, किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसूनही पोथी वाचावी मनात, इच्छा सफल होईल. मनिका प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर, एकच तत्वाचे 3 आविष्कार, भेद त्यात नसे मुळी. एकाची करता भक्ती, तिघांनाही पावते ती, एसी ठेवून आपली वृत्ती, पोथी नित्य वाचावी. या पोथीचे करता नित्य पठन, प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न, करतील सर्व मनोरथ पूर्ण, सत्य सत्य वाचाही. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थार्पणमस्तु.